श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 23 सीतेचा शोध करून हनुमंतांचे आगमन. ओम श्रीराम. हनुमंत आता माघारी फिरले आहेत. महेंद्र पर्वत वाटेत त्यांच्या चरणस्पर्शाकरिता उभा आहे. हनुमंतांच्या चरणस्पर्शाने महेंद्र पर्वत आनंदित होऊन आंदोलित होतो. त्यानंतर मग हनुमंत उड्डाण घेतात व जिथे सुग्रीव, नळ, नीळ व जांबवंत आहेत तिथे येऊन पोहोचतात. हनुमंतांना पाहून सर्व मंडळींच्या आनंदसागराला उधाण आले आहे. ते सर्वजण तिकडील सर्व वृत्तांत सांगण्याची विनंती करतात. तेव्हा हनुमंत सर्व काही वृत्तांत सविस्तरपणे सांगतात. परंतु जेव्हा स्वपराक्रम सांगण्याची वेळ येते तेव्हा ते ओशाळतात. मग हनुमंत ब्रह्मदेवाला विनंती करतात. तेव्हा मग ब्रह्मदेव हनुमंताच्या पराक्रमाचे ब्रह्मपत्र लिहून देतात. त्यानंतर सर्वजण प्रभू श्रीरामांच्या दर्शनाकरिता प्रस्थान ठेवतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या प्राणाने म्हणजेच हनुमंताने आपल्या गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करून व गरुडाच्या गतीवर आरूढ होऊन विशाल अशी ऊर्ध्व झेप घेऊन त्या हिरण्यगर्भ नगरीचे शुद्धीकरण करून म्हणजेच लंका दहन करून ती परिवर्तन रूप अवतरण प्रक्रिया सुरू केली व त्या हिरण्यगर्भ नगरीचे पूर्वस्वरूप प्राप्त करून दिले आहे. तसेच परमशांती म्हणजेच सीतामातेचा शोध लागला आहे. त्यामुळे आता साधकाचे आंतरविश्व आनंदित झाले आहे आणि आता तो महान प्राण माघारी निघाला आहे व जिथे मन, चित्तादी, नाडीगण, पेशींपेशी व सर्व मंडळी म्हणजेच वानरसेना आहेत तिथे आला आहे. त्यामुळे आता ही सर्व मंडळी आनंदित झाली आहेत. मग प्राण झालेल्या समग्र शुद्धीकरण प्रक्रियेचे हितगुज या सर्व मंडळींशी करत आहे. परंतु स्वकर्तृत्व स्वमुखाने कसे सांगावे म्हणून मग निर्मिती संस्थेस म्हणजेच ब्रह्मदेवास विनंती करतात. तिथून मग कर्तृत्वपत्र मिळते. त्यानंतर सर्वजण आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या म्हणजेच श्रीरामाच्या भेटीस निघतात. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे हनुमंतांचा ज्या कार्यासाठी हनुमंत समुद्र लंघन करून गेलेले होते ते कार्य पूर्ण झाले. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सीतेचा शोध आणि त्याबरोबर लंका दहनही झालं आहे. रावणाला श्रीराम काय आहेत याची झलक सुद्धा दाखवलेली आहे. त्यांना सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की हे समोर आपल्या आता काय वाढून ठेवलेलं आहे. त्यानंतर मग त्यांच्या या कर्तृत्वामुळे महेंद्र पर्वत दर्शनासाठी उत्सुक असतो. मग हनुमंत त्याला पदस्पर्श करतात. त्याला खूप आनंद होतो. मग ते हनुमंत जिथे नळ, नीळ, सुग्रीव, जांबवंत ही सगळी जी वानरसेना समुद्राच्या या किनाऱ्यावर थांबली होती तिथे येऊन पोहोचतात. मग त्या मंडळींना तिथं काय घडलं याचा
उत्सुकतेने ऐकण्याची त्यांची इच्छा असते. हनुमंत सांगू लागतात, परंतु जेव्हा त्यांनी जो केलेला पराक्रम आहे तो सांगायची वेळ येते, तेव्हा मात्र ते ओशाळतात. मग ते ब्रह्मदेवांना विनंती करतात आणि मग ब्रह्मदेव त्यांचं ब्रह्मपत्र लिहून देतात. आता हे साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या प्राणाने म्हणजेच हनुमंतांनी आपली गुरुप्रणीत साधनेने आणि गुरुकृपेने ही सर्वंकष अशी शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे हा, साधकाच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा. कारण शुद्धीकरण झाल्याशिवाय पुढचा मार्ग आक्रमण करताच येत नाही, आत्म्याकडे जाताच येत नाही. त्यामुळे ही शुद्धीकरण प्रक्रिया साधकाच्या प्राणाने इथे पूर्ण केली आहे. शिवाय त्याने हिरण्यगर्भ नगरीचं जे अशुद्ध अहंकारामुळे जे स्वरूप झाकोळलेलं होतं ते शुद्ध केलं आहे. त्या नगरीला पुन्हा सुवर्ण प्रकाशमय केलेलं आहे. म्हणजे साधकाच्या दृष्टीने जर पाहिलं तर पहा, हिरण्यगर्भ नगरी म्हणजे ब्रह्म अवस्था. आपण थोडक्यात आणि सोप्या भाषेत पाहू. हिरण्यगर्भ नगरी म्हणजे साधकाच्या दृष्टीने ब्रह्म अवस्था. ती ब्रह्म अवस्था कशाने झाकोळली गेली आहे, म्हणजे साधक जेव्हा या स्थूल देहात आला, मी जेव्हा या स्थूल देहात आलो आणि मी अहंकारात अडकलो, म्हणजे मी देह आहे, मी अमका, मी तमका, ह्यामुळे माझं आत्मस्वरूप आहे किंवा ब्रह्मस्वरूप आहे ते झाकळलं गेलेलं आहे. आणि हे ओपनिंग कधी होईल किंवा त्याला ते दिसेल कसं, ते कळेल कसं, त्याची जाणीव कशी होईल, तर माझ्या अंतरंगात अशुद्ध अहंकारासहित जे अशुद्ध अहंकाराचे सगळे घटक, म्हणजे मी देह आहे अशुद्ध अहंकार, माझी बुद्धी, माझं हृदय, माझं मन, माझा प्राण, माझं चित्त, माझं संपूर्ण शरीरातल्या सगळे सप्तधातू, रक्त, नाड्या, 72,000 नाड्या माझ्या शरीरामध्ये असतात. या नाड्या अगदी पेशी, किती करोडोंनी पेशी आपल्या शरीरात असतात, आपल्यालाही त्याचा अंदाज नाही. आणि ह्या प्रत्येक पेशीला स्वतंत्र असं अस्तित्व असतं, स्वतंत्र अशी जाणीव असते. त्या दोन पेशींच्या मध्ये पोकळी असते म्हणून त्या एकमेकांशी संलग्न असतात, परंतु या प्रत्येक पेशीला स्वतंत्र अस्तित्व असतं आणि या सगळ्यांचं शुद्धीकरण व्हावं लागतं. तेव्हा मग मला माझं आत्मस्वरूप कळतं, माझा आत्मसाक्षात्कार होतो, नंतर ब्रह्मसाक्षात्कार होतो आणि माझं जे पूर्व स्वरूप आहे, मी चैतन्यमय आहे, मी सुवर्ण प्रकाशमय आहे. कारण परब्रह्मशक्तीचा प्रकाश हा सुवर्ण प्रकाशमय असतो. तर ते स्वरूप तेव्हा मला प्राप्त होतं आणि ही शुद्धीकरण प्रक्रिया इथे प्राणाने पूर्ण केलेली आहे. आणि मग तो पुन्हा आपल्या या घटकांच्या, आपल्या सवंगड्यांचे, हे सवंगडे आहेत ना प्राणाचे, म्हणजे मन, प्राण, मन, चित्त, आपण इथे जे नळ, नीळ, सुग्रीव, जीव, आपण सुग्रीवाला जीव म्हटले, जांबवंताला अहम म्हटले, निळाला चित्त म्हटले, नळाला मन म्हटले, या आपल्या सवंगड्यांजवळ येतो आणि ही सगळी प्रक्रिया तो प्राण सांगायला सुरुवात करतो. परंतु मी एवढं मोठं महान कार्य केलं, मी कसं सांगावं. मग ते विश्वनिर्मिती संस्थेला म्हणजेच ब्रह्मदेवाला विनंती करतात. तिथून कर्तृत्वपत्र मिळतं आणि मग ते मिळाल्यानंतर आता ते आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या म्हणजे श्रीरामांच्या भेटीला निघालेले आहेत. कारण हे सगळं मिळवून देणारा कोण असतो, आपला आत्मस्वरूप सद्गुरू, म्हणजे आपला आत्माच, परंतु आपल्याला तो कळत नाही, म्हणून बाह्य अंगाने आपल्याला असा आत्मा प्राप्त केलेला व्यक्ती सद्गुरू म्हणून मिळावा लागतो. आणि त्याचा आणि माझा आत्मा एकच असतो. आणि मग मी देहाने मला त्याला काही सांगायचं आहे, तर मग मी त्या माझ्या सद्गुरूंच्या समोर येऊन ही सगळी प्रक्रिया मी सांगत असतो. अर्थात हे अंतरंगातून कुठे जायची गरज नाही, तो आतमध्येच असतो आपला सद्गुरू, त्याला हे सांगायचं असतं आणि ते सांगण्यासाठी आता ही मंडळी तिथे आलेली आहेत. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी इथे दोन्ही ठिकाणी काय म्हटले, की हनुमंतांना स्वतःचा पराक्रम स्वमुखाने कसा सांगावा किंवा साधकाच्या दृष्टीने प्राणाने आपलं स्वकर्तृत्व स्वमुखाने कसं सांगावं. मग ते ब्रह्मनिर्मिती संस्थेला विनंती करतात. तर बहुतेक इथं काय होतं, असं जर थोडक्यात असं एक पहा, की मी साधना करतोय, मी साधक आहे आणि मला एक दिव्य अनुभव येतो किंवा मी काहीतरी दिव्य कार्य करतो, म्हणजे सामाजिक स्तरावरून, लोककल्याणाच्या स्तरावरून, आणि मला माझ्या सद्गुरूंना सांगायची खूप घाई होते.
मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी अशी साधना केली, मी अशी तपश्चर्या केली वगैरे वगैरे. तर हे सद्गुरूंना कधीही सांगू नये. हां, आपला अनुभव अवश्य सांगावा, कारण त्यात काही त्रुटी राहिल्यात का, किंवा पुढच्या टप्प्यावर जायचं आहे, मग सद्गुरू त्याला पुश करतात, त्याला पुढे ढकलतात. म्हणून अनुभव आपल्या सद्गुरूंना जरूर सांगावा, पण कर्तृत्व सांगू नये. तर इथेही नेमकं तेच झालं की हनुमंत सांगत नाही आहेत स्वकर्तृत्व, ब्रह्मपत्र घेतात, प्राणसुद्धा सांगत नाही, निर्मिती संस्थेकडून स्वकर्तृत्व पत्र घेतात. तर याविषयी मी छोटीशी इथे कितपत ती बसेल मला माहीत नाही, पण ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. गोरक्षनाथ हे लहान होते, मच्छिंद्रनाथ आणि ते भारत भ्रमण करत होते. त्यानंतर त्यांना बद्री केदारला साधनेला 12 वर्षासाठी बसवायचं होतं, पण त्या त्या दरम्यानच्या काळात ही घडलेली घटना एका ठिकाणी असं म्हटलं जातं. ते स्थान, त्या स्थानावर मीही स्वतः जाऊन आलेलो आहे. इथे अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर आणि आत्ताचं अहिल्यानगर, इथे राहुरी कारखान्याच्या पश्चिमेला एक 7-8 किलोमीटरवर एक कनगर म्हणून गाव आहे, आणि तिथे बुबळेश्वराचं मंदिर आहे. मी तिथे जाऊन आलेलो आहे. तर त्याची आख्यायिका अशी सांगतात की ते मच्छिंद्रनाथ कनकगिरी या गावामध्ये येऊन थांबले होते. तेच अपभ्रंश होऊन आताचं कनगर आहे असं म्हटलं जातं. आणि जे बुबुळ काढलं तर ते बुबळेश्वराचं मंदिर तिथे अजूनही आहे. असो, तर त्या कनकगिरी गावाच्या बाहेर जंगलामध्ये, गावाच्या बाहेरच ही मंडळी, नाथ मंडळी गावात कुठे कधी राहत नव्हती, बाहेरच होते. आणि गोरक्षनाथांना भिक्षेला पाठवलं. गोरक्षनाथ गेले तेव्हा पितृपंधरवडा चालू होता. योगायोगाने आता पितृपंधरवडा पण आता आपला जवळ आला आहे. तर एका घरी ते गेले आणि भिक्षांदी म्हणाले. त्या ब्राह्मणांचं घर होतं. त्या स्त्रीने त्यांना भिक्षा वाढली आणि अर्थातच सगळे पित्राचे जे पदार्थ होते ते सगळे वाढले. ते घेऊन ते आपल्या गुरूंकडे गेले. मच्छिंद्रनाथांना खूप भूक लागली होती. त्यांना त्या पदार्थ त्यांनी खाल्ले, पण त्यातले ते वडे त्यांना खूप आवडले. पितृपंधरवड्यात श्राद्धाच्या दिवशी वडे करतात, ते वडे खूप आवडले. मग त्यांनी अरे म्हणे की किती छान वडे होते, अजून असते तर बरं झालं असतं. मग गोरक्षनाथ गुरूंच्या समाधानासाठी गोरक्षनाथ म्हणे मी घेऊन येतो. ते परत गेले त्या त्या ब्राह्मणाच्या घरी. त्या स्त्रींना परत म्हणाले भिक्षांदेही. तर ती म्हणे अरे तू आला, तुला मी आत्ताच भिक्षा दिली आहेस ना. तर ते म्हणे हो, पण माझ्या गुरूंना वडे खूप आवडले. मग ती म्हणे अरे असं काही फुकट मिळतं का, आम्हाला किती कष्ट करावे लागतात, काय असे वडे असे मिळतात का, त्यासाठी काय काय करावं लागतं, तुला एकदा दिलं तू परत आलास वगैरे वगैरे. मग गोरक्षनाथ म्हणतात माई, यासाठी काय करावं लागतं ते सांगा, मी सगळं काही करेन, पण माझ्या सद्गुरूंना वडे खूप आवडले, तुम्ही वडे द्या. तर ती गमतीने म्हणून गेली, तू तुझा डोळा काढून देशील का. गोरक्षनाथांनी क्षणही वायाला घातला नाही. बोट घातलं आणि आपला बुबुळ काढून त्या माईच्या हातावर दिलं. ती खूप घाबरली, रक्ताचा पाठ सुरू झाला. तिला खूप अरे म्हणे मी तुला म्हणले काय आणि तू लगेच हे केलं. ती खूप घाबरली. आतमध्ये गेले, वडे घेऊन आले, त्याच्या झोळीत टाकले आणि म्हणे बाबा मला क्षमा कर, पण तू इथून निघून जा, माझ्या पतीने जर पाहिलं तर ते खूप माझ्यावर चिडतील. गोरक्षनाथाने आपला जो वस्त्र होतं पंचा गळ्यामधला ते असं डोळ्यांना लावला, रक्त थांबवलं आणि ते वडे घेऊन मच्छिंद्रनाथांकडे आले. ते वडे त्यांच्या हातावर दिले आणि म्हणे तुम्ही आता खा. तर मच्छिंद्रनाथ म्हणे तू असं सुकल्यासारखा, आणि डोळ्याला काय झाले तुझ्या. काय नाही म्हणे माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेलेला आहे, त्यामुळं त्यातनं थोडंसं पाणी येते वगैरे. मच्छिंद्रनाथांनी ओळखलं, पण ते म्हणे नाही तुम्ही आधी वडे खा, मग मी तुम्हाला दाखवतो. त्या दोघांत तो वाद निर्माण झाला. शेवटी मच्छिंद्र म्हणे नाही मी तसे वडे खाणार नाही, तुला दाखवावं लागेल. मग ते दाखवतात, तर ते डोळ्यातनं रक्ताचं ते पाहून मच्छिंद्रनाथ आवाज झाले, नेमकं काय झालं सांग. मग त्यांनी ती सगळी कथा गोरक्षनाथांनी सांगावं लागली. म्हणजे गोरक्षनाथाच्या जाग्यावर जर माझ्यासारखा एखादा शिष्य असता तर त्याने आधी हे सगळं सांगितलं असतं, मग वडे दिले असते. परंतु गोरक्षनाथांनी तसं नाही केले. आपल्या सद्गुरूंनाची तुष्टी, सद्गुरूंचा आनंद आधी महत्त्वाचा आहे, माझा देह महत्त्वाचा नाही. मग मच्छिंद्रनाथ ते योगीच होते, त्यांनी डोळ्यावर हात ठेवला, ते बुबुळ बसवलं, पूर्ववत डोळे झाले वगैरे वगैरे. मला इथे एवढंच सांगायचं की हा किती मोठं कर्तृत्व आहे, आपण करू का. हे याला तेव्हा गुरुकृपा होते. असा कोणी डोळा मागितला आपण देऊ का. आजच्या काळात जर
माझ्या सद्गुरूंनी, मी माझंच उदाहरण द्यायचा विचार करतो की माझ्या सद्गुरूंनी च्यासाठी मी माझा डोळा काढून देईल का, हे अर्थात हे ज्याचं त्याने, अर्थात हे बाह्यांगाने झालं, अंतरंगातून ही गोष्ट असावी लागते, तेव्हा मग त्याला सार्थकता येते. म्हणजेच हे, आणि केलंच एखाद्याने तरी तो आधी कर्तृत्व सांगेल. म्हणून स्वकर्तृत्व समुखाने सद्गुरूंच्या समोर सांगायचं नसतं. हे हनुमंतांच्या या अध्यायातून आपण सार घेतलं पाहिजे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.